सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785780. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. निवडणूक प्रक्रिया दुपारपर्यंत पार पडलेली आहे. जवळजवळ 30 ते 35% मतदान आता पार पडलेलं आहे. काय सांगाल? राज्यात महापालिकेच्या निवडणुका अतिशय जोरदारपणे चालू आहे. चुरस रंगतदार झाली आहे आणि शेवटच्या टप्प्यात आता मतदान प्रक्रिया चालू झाली आहे. सकाळपासून महायुतीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या इचलकरंजी महानगरपालिकेच्या सर्वच उमेदवारांना मिळत आहे. आतापर्यंत म्हणजे साधारण 11:30-12 पर्यंत 40 ते 45% मतदानाचा हक्क हा सगळ्याच मतदारांनी नोंदवलेला आहे. त्यामध्ये लाडक्या बहिणीने जास्त मतदानाचा हक्क नोंदवलेला आहे. मला वाटतंय की ह्या प्रभागातल्या 4च्या 4 सीटा या महायुतीच्या निवडून येतील. काय सांगाल, महायुतीच्या तरी किती उमेदवार निवडून येतील असं वाटतं? महायुती सध्या इचलकरंजी महानगरपालिकेत वातावरण बघितलं तर खासदार धैर्यशील माने आणि आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली आणि हळवणकर साहेब आणि प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या साधारण 45+ सीटा निवडून येतील. काय वाटतं सर्वसाधारण पहिलं तर राज्यामध्ये तुम्ही जिल्हा प्रमुख आहात, राज्यामध्ये महायुतीचं कसं वातावरण? राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा करिश्मा आजही दिसत आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद या महायुतीला दिला आहे. काही ठिकाणी पैसे वाटपावरून इचलकरंजीत वाद झाले, भांडणं झाली, मारामारी झाली. काय सांगा? मला वाटत नाही की पैसे वाटपाचा काय विषय विरोधकांनी केलेला हा बागलबोळा असेल, पण कामच एवढं चांगलं केलंय महायुतीनं की त्यामुळे पैसे वाटायची काही गरज नाही.